अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. बेकायदेशीररित्या सुरू असणाऱ्या ऑनलाईन औषध विक्रीवर तात्काळ बंदी घालण्यात यावी यासह औषध विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टच्या वतीनं बुधवारी 20 मे 2026 रोजी देशभरात एक दिवसीय लाक्षणिक बंद पुकारण्यात आलाय. या देशव्यापी बंदमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व औषध दुकानदारांनी सक्रिय सहभागी व्हावं असं आवाहन कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी केलं. या आंदोलनाला रुकडी मेडिकल असोसिएशनने आपला जाहीर पाठिंबा घोषित केला. या बंदमध्ये असोसिएशनचे सर्व सभासद व औषध विक्रेते उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत. कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षतेखाली नुकतीच औषध व्यावसायिकांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत बंदच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. 20 मे रोजी जिल्ह्यातील सर्व औषध दुकानं पूर्णपणे बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात येणार असल्याचं मदन पाटील यांनी सांगितलं. औषध विक्रेत्यांच्या प्रमुख मागण्या: ऑनलाईन औषध विक्री बंद करा. बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या ऑनलाईन औषध विक्री रुग्णांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. या संदर्भातील GSR 817 दिनांक 28/8/2018 हा कायदा मागे घेण्यात यावा. अव्यावसायिक डिस्काउंटला आळा घाला. बहुराष्ट्रीय औषध कंपनी आणि कॉर्पोरेट्सद्वारे सुरू असणाऱ्या अवाजवी व अव्यावसायिक सवलतींमुळे स्थानिक छोट्या औषध दुकानदारांचं मोठं नुकसान होतंय. ही स्पर्धा थांबवण्यात यावी. बनावट औषधांपासून देश वाचवा. ऑनलाईन माध्यमातून अनेकदा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय बंदी असलेली व बनावट औषधं विकली जात आहेत. याला जबाबदार असणारा कोविड काळातील GSR 220 26/3/2020 कायदा मागे घेण्यात यावा. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला. महामीडिया 24 सदैव तत्पर.